वेळ नाही म्हणून शॉर्टकट मध्ये रमाई सादर करतो. काळजी. संख्येनं माझ्या मायमावल्या उपस्थित आहेत तर रमाई जर नाही झाली सर्वच पासून पैसे घ्यायचे आहे की नाही. त्यासाठी रमाई गाऊन राहिली. कारण जेव्हा माता रमाईचे 27 मे 1935 ला माता रमाईचे निधन झाले. तारखा कोणाला माहित नाही राहत कारण आम्हाला अभ्यास करायला वेळ नाही. मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घ्या. 27 मे 1935 ला माता रमाईचे निधन झाले. त्यावेळेस बाबासाहेबांचे वय होते 44 वर्ष 1 महिना 13 दिवस. रमाईच्या मृत्यूनंतर बाबासाहेब बगैर पत्नीचे 13 वर्ष 1 महिना 12 दिवस राहिले. नंतर 15 एप्रिल 1948 मध्ये दुसरे लग्न माईसाहेबांसोबत झाले. त्यांचा संसार चालला 7 वर्ष 3 महिने 12 दिवस. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांना मला दीक्षा दिली. त्यानंतर 1 महिना 17 दिवस जिवंत राहिले आणि 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं अंत्यविधी मुंबईवरून मध्ये झाली. म्हणून 27 मेला जेव्हा माता रमाईचं निधन झालं तेव्हा वरडीच्या मशानामध्ये माता रमाईची अंत्ययात्रा गेली आणि तिथे चितेवर माता रमाईला झोपवलं आणि बाबासाहेबांच्या हाती अग्नी दिली की बाबासाहेब माता रमाईला अग्नी द्या. बाबासाहेब माता रमाईकडे बघत होते. एक सारखं बाबासाहेब माता रमाईकडे पाहत होते. विचार करत होते कशी अग्नी देऊ मी. तेव्हा बाबासाहेब काय म्हणतात लक्ष असू द्या. 27 मेला साल 35 ला निधन रमाचे झाले. छोटं बाळ आणि तसेच आमचे एक दादा 200 रुपयाची भेटायला मला खूप खूप धन्यवाद. माँ कशी होतीये. कारण ज्यांना मायबाप आहे ते आपले मायबाप वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकतात. ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. कारण जेव्हा मदर डे असते पूर्ण फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब सगळं भरलेलं असते. माँ की दुआ मेरी माँ ऐसी. खरं इमानदारीनं तसं जर फॉलो केलं असतं ना तर महाराष्ट्रातले पूर्ण अनाथ वृद्धाश्रम बंद झाल्याशिवाय राहिले नसते. पण जे लोकांना अक्कल सांगतो दुसऱ्याच्या मायला जाऊन मदत करतो दुसऱ्याला दाखवण्यासाठी, दुसऱ्याला जाऊन 500 रुपये देतो पण स्वतःच्या मायला वृद्धाश्रम मध्ये नेऊन ठेवतो हरामखोर. तिच्या भेटीला सुद्धा जात नाही असे सुद्धा लोक आहेत. म्हणून म्हणायचं चल भाई प्यार मत करना. या रमाईच्या लेकीनं रमाईच्या गीतावर मला सप्रेम भेटीला खूप खूप धन्यवाद. चल भाई प्यार मत करना. घर के
बीच कोई दीवार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना। बंटवारे में चाहे ले ले सारी रियासत, माँ मुझे दे दे, इनकार मत करना, इनकार मत माँ। बड़े के हिस्से पर मकान आया, मझले के हिस्से में दुकान सबसे छोटी है दीदी के हिस्से पर हमारी माँ। ये दीदी घर में सबसे छोटी है, इसके हिस्से में इसकी माँ आई, खरंच माझ्या हिस्स्यातच आलेली आहे। पण एक मागच्या सीझनला भावाकडे गेली आणि पडली, वजन जास्त आहे, पाय मोडला, एका वर्षापासून भावाच्या घरीच आहे। पण जेव्हा मी कार्यक्रमाला निघायची ना, गाडी टेकवत रोडवर माझ्या गाडीपाशी यायची। या वर्षी सीझनला निघालो पण कोणी आमच्या जवळ येतच नाही, माझ्या जवळ यायची आणि काय म्हणायची, चाची बोले चूड़ी लाना, बहन बोले चप्पल लाना, सहेली बोले कंगन लाना तो कोई बोले झुमके लाना, सहेली बोले चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना। एक मेरी माँ ऐसी थी यारो, जो मेरे गाड़ी के पास आके कहती थी कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना। माँ कैसी होती है, एका आईचा चष्मा फुटते आणि ते मुलाला म्हणते बाळ माझा चष्मा फुटला, मला काही दिसत नाही रे, माझा चष्मा करून आण। पोरगा म्हणते आई त्या महिन्यात जरा माझा हात तंग आहे, मी पुढच्या महिन्यात करून आणेन। पुढचा महिना येते, पुढच्या महिन्याला पुन्हा आई म्हणते बाळ मला काही दिसत नाही रे जेबी माय, मला काही दिसत नाही, माझा चष्मा करून आण। सून म्हणते तुमची आई काय काम करते, कशाला तुमच्या आईला चष्मा पाहिजे, काय स्वयंपाक करते का, आई तर जेवायला देतो तिला। तेव्हा आई म्हणते की काश मेरा टूटा हुआ चष्मा बना दिया होता बेटा, काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा, तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी। काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा, तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी। किसको दुनिया देखने का शौक है मेरे लाल, मैं चश्मा लगा के तेरी सूरत देख सकती थी, मैं तेरी सूरत देख सकती थी। माझी आई माय बाई नागदेव यांच्याकडून माझ्या मायने मला फार मोठा मोलाचा असा आशीर्वाद दिला। जीनेचा फुले हो माझ्या कैसे झाडू या माझ्या सदा लपविले तिने असे रुला, सदा लपविले
प्रत्येक गाडीवर लिहिलेले असते आई तुझा आशीर्वाद मा की दुआ, पण बापाचं सहसा कोणी लिहित नाही. आईचं खूप लिहितात, कारण आई आणि बापाचा दोघांचाही जे दर्जा समान आहे. माय बाप दोघेही आमच्यासाठी समानतेचा अधिकार आहे. नलिनी ढवळे मॅडम यांच्याकडून मला पाचशे पाणी भेटायला खूप खूप धन्यवाद. आई वडिलांचा दर्जा समान आहे, पण गरम दूध करून देणारी आम्हाला आई दिसते, पण दुधाचं पाकिट जर नसेल तर उधार दुधाचं पाकिट आणणारा मात्र तो बाप लेकराला दिसत नाही, कारण बाप थोडा ठीक असतो. म्हणून म्हणायचंय, जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. आईला रडून दाखवता येते, बापाला रडता येत नाही. जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. जो बच्चों की किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है. माँ रखती है 9 महीने कोख में, पर जो 9 महीने अपने दिमाग में ढोलता है वो बाप होता है. घर में जब सबके जूते आते हैं, बाप के तलवे गिर जाते हैं. जो अपने आंखों में बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है. बाप रखवाला होता है, बाप निवाला होता है. बाप रखवाला होता है, बाप निवाला होता है. अपने औलाद से हार कर बाप मुस्कुराने वाला होता है. अपने औलाद से हार कर बाप मुस्कुराने वाला होता है. बाप करता है कहता नहीं, बाप करता है कहता नहीं. और जब बाप समझ में आए तो बाप इस दुनिया में रहता नहीं. बाप इस दुनिया में रहता नहीं. जीने जब तेरे हो माझ्या ऐसे जानो या माझ्या रामोला. तेरे हो माझ्या या माझ्या शिक्षणासाठी मिळायचं पैसा मुलात होई थोडा. कष्ट करून एकटी ओढी संसाराचा गाडा. वरच्या वरची घरची खुशाली घडवी पत्र मधुनी. चिंता आमची करू नका हो राहावे आनंदाने. शिमान होतीच तिच्या झाला, शिमान होतीच तिच्या झाला. कैसे झाडू मी या माझ्या हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती. हाँ, दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती. मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती. मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती. सीती है कपड़े मुझको सिखाने के वास्ते. हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती. हालांकि मेरी माँ को सिलाई नहीं आती. दोन शब्दात कसे मी सांगू या जीवनाचा सार. महाराष्ट्राचे ख्यातनाम तबला वादक आमचे सोनू घरडे, पुऱ्या विदर्भ पीस नाही म्हटलं असं, 1 पीस आहे. त्याच्याकडून आज 100 रुपये मिळाले मला. मोठ्याकडून जवळ मिळतो तसं वाटते आशीर्वाद मिळाला, पण लायल्याकडून मिळालं तर फार आनंद होतो. म्हणून रमाईचा शेवट गातो. 100 रुपये मिळाले, खूप खूप धन्यवाद. सरिताताई मळामे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 100 रुपयाची भेटायला खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय भीम. रमाईचा शेवट गाते लक्षात असू द्या. दोन शब्दात कसे सांगू या जीवनाचा सार. काय मावळ्यांनो, आताचं गाणं पैशासाठी गायलेलं नाही. आताचं गाणं जनजागृती झाली पाहिजे आणि समाज प्रबोधन झालं पाहिजे. पण रमाईच्या गाण्यावर जेव्हा रमाईच्या लेकी उठून येतात, मला 10 रुपये देतात, 5 रुपये देतात, मला त्या पैशाची गरज नाही. माय मावल्यांनो, जेव्हा तुम्ही उठून येते तेव्हा असं वाटते मला रमाईच्या लेकी खरंच
रमाईच्या गाण्यावर उठून आल्या मला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या पैशाची गरज नाही म्हणून पण आशीर्वाद तुमचा पाहिजे मला कारण तुमचं प्रेम आहे म्हणून आज अंजली भारतीय रमाईचा शेवट गाते लक्ष असू द्या दोन शब्दात कशाचे सांगू या जीवनाचा सार हो या जीवनाचा सार या जीवनाचा सार खुशियों के लिए भेजते बच्चे अरब खुशियों के लिए बच्चे भेजते अरब खुशियों की घड़ी आई तो बच्चे नहीं आते अरे किस काम की परदेश कैसे कमाई जब माँ के जनाजे को बेटे नहीं आते माँ के जनाजे को बेटे नहीं आते रमाईचा शेवट दोन शब्दात कशाचे सांगू या जीवनाचा सार हो या जीवनाचा सार या जीवनाचा सार अरे पोटाची पोळे गेली तरी हो तिथलं मला माँ माँ कैसी होती है मला कधी कधी हा प्रसंग सांगूशी वाटते एक मुलगा एक आई असते आणि तो मुलगा लहान असताना त्याचं वडील मरण पावते लक्ष दे नाही का माय मावल्याचं मरण पावते लहान असताना पाहता पाहता मुलगा 10 वर्षाचा होते पण त्या आईचा ना डोळा एकदम बेरूप असते त्या आईचा डोळा एकदम कोका झालेला असते बेरूप दिसते मुलगा म्हणते आई तू ना माझ्या मित्रासमोर येत नको जाऊ मला माझ्या मित्र चिडवतात गाई मला माझे मित्र चिडवतात तू येत नको जाऊ बरं बाळा एक दिवस मुलगा शाळेत जाते उपाशी आईचं मन ठरवलं जात नाही आई डब्बा बांधते आणि पोराचा घेऊन जाते शाळेमध्ये जसा मुलगा बघते म्हणते आई तू का आली इथं तुला सांगितलं मी येऊ नको तरी तू आली आई म्हणते बाळ तू उपाशी आला होता मा माझं मन नाही लागलं म्हणून आली रे बाळ याच्यानंतर नाही येणार मा जाय तू इथून आई घरी निघून जाते मुलगा रात्री घरी जात नाही आई विचार करते माझा मुलगा कुठे गेला मोठ्या मुश्किलने मुलगा 12-1 वाजता घरी येते आईच्या पोटाशी झोपते आणि आईले म्हणते आई तुला एक गोष्ट सांगू का ग सांग ना मा कुठे गेला होता तू आई मला ना या गावात राहूशी वाटत नाही आई मला शहरात शिकायला टाक ना ग आई विचार करते शहराचा एवढा खर्च कुठून करू म्हणून गावच्या सरपंचाकडे जाते दादा हे माझं घर आहे ना हे घर तुमच्याकडे गहाण ठेवा जीवनभर मी तुमच्याकडे महिने भोगेल पण माझ्या पोराला शिकायला जायचं आहे शहरात दादा मला मदत करा सरपंच फार चांगली बाई असते म्हणून तिला पोराला शिक्षणाला पाठवासाठी पैसे देते मुलगाला हॉस्टेलला टाकतात चांगली शाळेत टाकते शहरामध्ये आई अनपढ असते तेव्हा फक्त मनी ऑर्डर करते फक्त त्याला तेवढंच तिला समजते याला त्याला विचारून पोरगा पास होते पोरगा चांगला शिकते आणि तिकडेच अधिकारी होते पण आईला फोन करत नाही ना आईच्या भेटीला येत नाही मग पैसे पाठवणं बंद होते पण मुलगा काही परत येत नाही तिकडेच लग्न करते तरी आईला सांगत नाही तिकडेच त्याला एक मुलगा होते सुंदर तरी आईला सांगत नाही फेसबुकवर त्याचा फोटो येते एक शेजारचा पोरगा येते अगं मावशी तुझ्या पोराला बघ पोरगा झाला की बघ फेसबुकला फोटो टाकला आई फोटो पाहिजे नाताचा काही झालं तरी चालेल पण नाताचं तोंड पाहिल्याशिवाय मरायचं नाही म्हणून त्या पुरापासूनच पोराचा ऍड्रेस घेते त्याच्यासाठी काही गटोडे पिटोडे बांधते आणि शहरात जाते जशी जाते बेल वाजवते जशी बेल वाजवते दरवाजा उघडते दरवाजा पोरगाच असते समोर तिला वाटते माझा मुलगा मला पाहिल्यानंतर खुश होईल पण मुलगा म्हणते आई तू इथं कशी का आली अगं तुला पाहून माझं पोरगं घाबरेल म्हणते मी माझ्या बायकोला सांगितलं का मला कोणी नाही मी तुला कशी सांगू का तू माझी आई आहे माय म्हणते बाबू तुझ्या पायाला तुझ्या दरवाजात मरेपर्यंत येणार नाही फक्त एकदा नाताचं तोंड पाहू दे रे नाताचं तोंड पाहू दे डबल तुझ्या दारात येणार नाही तो मुलगा ऐकत नाही आईला धक्का मारते घराच्या बाहेर काढून देते आई निघून जाते पाहता पाहता काही वर्ष होतात आणि त्या गावच्या शाळेतून शिकून जे मोठे अधिकारी झाले त्या गावात त्या पोरांचा सत्कार ठेवतात याचा सुद्धा ठेवते याला सुद्धा तिथं बोलावतात हा जाते शाळेत सत्कार घेते पुन्हा विचार करते गावात आल्यावर जर मी आईच्या भेटीला नाही गेलो तर लोक मला नाव ठेवतील म्हणून आईच्या भेटीला जाते आईच्या भेटीला जाते तर घराला ना लॉक लावलेलं असते शेजारच्या काकू विचारते काकू माझी आई दिसली का ती आई म्हणते बाळ तुझी आई कुठे गेली मला माहित नाही खूप दिवसाची गेली पण जाताना ना हे चिठ्ठी देऊन गेली म्हणे कधी ना कधी माझं पोरग येईल तर माझ्या पोराला एवढी चिठ्ठी देजो ही चिठ्ठी घे चिठ्ठी घेते पोरगा आणि चिठ्ठी खोलते त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं असते माय मावल्यानं बाळ खूप यशवंत हो खूप गुणवंत हो खूप मोठा हो रे तक्रार करत नाही रे बाळ तक्रार करत नाही पण एक गोष्ट तुला सांगायची होती माझ्या छातीवरती फळ राहिलं असतं म्हणून मी याच्यात लिहित आहो बाळ
मी माझं एकच घर होतं, माझ्या नवऱ्याची आखरीची निशाणी, ते पसलं सरपंचाकडं, तरी मला काही वाईट नाही वाटलं रे. मी जीवनभर तुझ्यासाठी महिने भोगले तरी मला वाईट नाही वाटलं रे. तू तिकडेच नोकरीवर लागला, तिकडेच बायको केली तरी वाईट नाही वाटलं. पण खरं सांगू बाळ, जेव्हा तू नाताचं तोंड नाही पाहू दिलं तेव्हा मात्र मला खूप वाईट वाटलं रे बाळ. खूप माझं मन लढलं. मला आखरीचं नाताचं तोंड पाहू द्यायचं होतं मा, तुम्हाला नाताचं तोंड नाही पाहू दिलं. पण आज तुला खरी सच्चाई सांगतो बाळ, अरे तू 2 वर्षाचा होता आणि एका गाडीत तुला उडवलं, तुझा ऍक्सिडेंट झाला, आता तुझा डोळा गेला, तुला पण आंधळ म्हणून मी माझा स्वतःचा डोळा काढून तुला दिला रे बाळ. माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला. आज जे जग बघत आहे ना मातू, या आईच्या डोळ्यांनी जग बघत आहे. ज्या आईचा तू जीवनभर तिरस्कार केला, या आईच्या डोळ्यांनी जग